शिक्षक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। ज्योत पेटवण्यासाठी समईत हवी वात, ज्योत पेटवण्यासाठी समईत हवी वात, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात, आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ, आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ। प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचे स्थान अनन्यसाधारण आहे। देवतांपेक्षाही श्रेष्ठ असे कोणी असेल तर ते म्हणजे आपले गुरु। मला घडवणाऱ्या वंदनीय गुरुजनांना सर्वप्रथम प्रणाम। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर हा दिवस सर्वत्र दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा करतात। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्वज्ञ आणि राजकारणी होते। त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तमिळनाडूमध्ये तिरुत्तानी गावात झाला। त्यांनी मोठेपणी भारतीय तत्वज्ञान आणि धर्माचा विशेष अभ्यास केला। राधाकृष्णन आंध्र विद्यापीठाचे व नंतर बनारस हिंदू विद्यापीठाचेही कुलगुरू होते। 1954 मध्ये त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला। शिक्षक हे भावी पिढीला घडवणारे शिल्पकारच आहेत। शिक्षक हे ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनातला अंधार नाहीसा करतात। आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याचं बळ आपल्याला शिक्षक देतात। जीवन कसे जगावे हे शिकवतात, आपल्यातील अपूर्णाला पूर्ण करतात। आपण चुकल्यावर शिक्षक रागवत जरी असले तरी पाठीवर कौतुकाची थाप देणारेही तेच असतात। आपल्यापेक्षाही जास्त आपल्याला ओळखणारे शिक्षकच असतात। आपल्यातील उणिवा जाणून घेऊन त्या दूर करतात। आपल्यातील गुणांची पारख करून आपल्याला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी मार्गदर्शन करतात। आपल्या जीवनाला ज्ञानाच्या प्रकाशाने तेजोमय करतात। आपल्या आयुष्याचा कोरा कागद सुरेख नक्षीने सजवतात। शिक्षकांचा सहवास म्हणजे जणू काही रखरखत्या उन्हात छाया देणारी सावलीच असते। जीवनाचा खरा अर्थ आपल्याला शिक्षकांमुळेच कळतो आणि जीवनाला खरा अर्थ देणारे शिक्षकच असतात। म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की गुरुविन न मिळे ज्ञान, गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानविन न कोई जगी सन्मान, ज्ञानविन न होई जगी सन्मान। जीवन भवसागर तराया, जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया, चला वंदू गुरुराया।